बाप्पाचं आगमन होणार आहे आणि तू घरातून बाहेर जायचं नाहीयेस आणि हा माझा शब्द आहे. त्यावर नंदिनीला खूप वाईट वाटतं, कारण आतापर्यंत मी माझ्या आनंद निवासमधली गणपतीची प्रतिष्ठापना करत आलेली असताना आज अचानक आई मला नाही म्हणतायत आणि मग याचे परिणाम काय होऊ शकतात. गणपतीची प्रतिष्ठापना होणारच नाही आणि तिला भीती वाटायला लागते. म्हणूनच आता ती खूप इमोशनल झालेली असते. तेव्हा आता विक्रममध्येच हसायला लागतात आणि मग नंदिनीला समजतं. ती म्हणते की बाबा तुम्ही काय हसताय. मग आता ते मान्यला म्हणतात की बस कर ग तुझा ड्रामा, बिचारी बघ बरं किती घाबरली आहे ती. मग आता नंदिनीला समजतं की ह्या दोघांनी माझ्याबरोबर नाटक केले. मग मारणी म्हणतात की अगं नंदिनी, चेष्टा केली ग, तू मला इतकंच ओळखलंस का नंदिनी, काय तू पण लगेच काय इतकी इमोशनल झालीस ग. हा सगळा ड्रामा होता, नाटक होतं, हे मला बघायचं होतं की तू कशी रिॲक्ट होते असते. खरंच खूप हळवी आहेस ना नंदिनी तू. मग नंदिनी हसायला लागते आणि म्हणते की आई, मी खरंच खूप घाबरली होती की अचानक तुम्ही असं का करताय आज. त्यानंतर आता सगळेजण छान असे तयार झालेले असतात, कारण गणपतीचं आज स्वागत होणार असतं. आणि मग आता सगळेजण वाट पाहत असतात की आता कधी एकदाचं गणपतीची प्रतिष्ठापना होणार आहे. तर आता अचानक नंदिनी येते आणि गणपती बाप्पाचं आगमन होतं. नंदिनीने गणपती हातात घेतलेला असतो आणि लगेचच आता असं ओवाळून औक्षण करून दृष्ट काढून आता गणपती बाप्पाला घरामध्ये घेतलं जातं. तर देशमुखांच्या घरामध्ये फायनली आता गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे. सगळेजण छान असे तयार होऊन गणपती बाप्पाबरोबर पूजापाठ करत असतात. त्यानंतर मग सगळं असं मस्त पूजा वगैरे झाल्यावरती आरतीची तयारी सुरू होते. आणि मग आता आरतीची तयारी सुरू होतानाच नंदिनीला असं वाटतं की तिला समजलेलं असतं अगोदरच की हा म्हणजे दरवर्षी वसू आत्याच आरतीचा मान मिळवायच्या. पण आता असं झालंय की वसू आत्यांचं सत्य समोर आल्यामुळे त्यांना आता तिथे तर फक्त एक दासी म्हणून ठेवण्यात आलेलं आहे वसू आत्यांना. पण नंदिनी आता सगळ्यांना म्हणते की मग आता आरती कोण घेणार आहे. त्यावर विक्रम म्हणतात की नंदिनी घे तूच आता, किंवा मग काव्या, तुम्हीच ठरवा आता. त्यावर नंदिनी म्हणते की नाही, असं नाही आई, बाबा, मी काय म्हणते, दरवर्षीप्रमाणे आपण हा मान आरतीचा वसू आत्यांना द्यायला हवाय. कारण मी तुम्हाला असं नाही म्हणत आहे की त्यांनी केलेल्या चुकीवरती पांघरून घाला किंवा त्यांना आपण माफ करूया, असा माझा हेतू नाही आहे. पण मी काय म्हणते, जी परंपरा आधीपासून चालत आलेली आहे ती का मोडायची आपण. भलेही त्यांनी चुका केलेल्याही असतील, पण हा आरतीचा मान त्यांनाच मिळायला पाहिजे असं मला मनापासून वाटतंय. तुम्हाला काय वाटतं मला पण सांगा. त्यावर मारणी म्हणतात की नंदिनी, अगं तुझं डोकं ठिकाणावर आहे का. त्या बाईमुळे तुला इतका त्रास झाला आणि तू त्यांची का बाजू घेतलीस. तेव्हा नंदिनी परत सांगते, हे बघा काकू, मी तुम्हाला इतकंच म्हणते की मला त्यांना माफ करायचं नाही आहे. पण जर परंपरेनुसार त्यांनी जर आरतीचा मान मिळवलेला आहे दरवर्षी, तर ह्या वर्षीसुद्धा त्यांनाच मिळायला पाहिजे, कारण हा मान त्यांचा आहे. असं ह्या घरामध्ये त्यांना मान सन्मान पहिले होताच ना. मग आता आपलं कुठेतरी बिनसलेलं असताना मला हे चुकीचं वाटतं आई. मग आता काव्याला पण राग आलेला असतो की ताईला काय गरज आहे तर वसू आत्यांना कशाला बोलते ही. पार्थ आणि जीवा पण विचार करत असतात. मग आता वसू आत्या लगेचच रम्याकडे पाहतात आणि समोर येतात नंदिनीच्या आणि म्हणतात की नंदिनी, तू माझा मान राखलास ती चांगली गोष्ट आहे, पण अगं मी नाही आहे त्या लायकीची. तुम्ही सगळेजण तुमचा प्रोग्राम करून घ्या, कारण माझी लायकीच नाही आहे. मी खूप चुकीचं वागली तुमच्याबरोबर आणि मग मला कशाला हा मान देतेस. आता हा मान थोरल्यांचा असतो हे बरोबर आहे. मग ह्या घरामध्ये थोरले आहेत ते पार्थ आणि काव्या. मी काय म्हणते नंदिनी, ह्या आरतीचा मान ना पार्थ आणि काव्याला मिळायला पाहिजे. मग नंदिनीला खूप आनंद होतो, कारण किती झालं तरी काव्य आपली सख्खी बहीण आहे आणि तिला हा मान मिळतोय म्हटल्यावर तिला खूप छान वाटत असतं. आता काव्या पण खुश होते, पण जरा कन्फ्यूज झाले असतात घरातले सगळेजण. तर आता रम्या असं का, म्हणजे वसू आत्या असं का बोलले याचाच रम्यासुद्धा विचार करत असते. तिला तर खूप राग आलेला असतो की आपली आई आज अशी का वागते यांच्याबरोबर. स्वतःचंच गुणगान गायचं सोडून ही त्यांच्या बाजूने का बोलते, तिला काहीच समजत नसतं. मग आता रम्याचा तो असा म्हणजे असा चिडका चेहरा पाहून वसू आत्या तिला म्हणतात की डोळ्याने इशारा करतात की तू गप्प बस जरा, मी बरोबर करते. मग आता सगळेजण आरतीची तयारी करत असतानाच रम्या आता वसू आत्यांचा हात पकडूनच त्यांना रूममध्ये घेऊन जाते आणि म्हणते की आई, तुला काय गरज होती त्या सगळ्यांसमोर स्वतःच्या नावाची बदनामी करण्याची. काय तर म्हणे माझी लायकी नाही आहे. अगं तू तुझी लायकी कशाला सांगत बसलीस त्यांना. आणि मान मिळत होता फुकटचा आरतीचा तर तो का नाही घेतला. आणि काय गं, तू त्या माझ्या पार्थला आणि त्या परक्या त्या काव्याला तू हा मान दिलास का आरतीचा. अगं आई, माझ्याही बाजूने जरा विचार कर. आधीच माझी तुझ्यामुळे अशी हालत झाली आणि अजून मला किती भोगायला लावणार आहेस तू. तर वसू आत्या म्हणतात की रम्या, अगं तुला समजत नाही मी असं का वागते ते. तुला माहिती आहे, एखाद्या शत्रूला जर आपल्याला त्याचा बदला घ्यायचा असेल ना, तर सुरुवात चांगल्यापासून करायची असते. म्हणजे त्याला विश्वास बसेल की आपण आता सुधारलोय
आपण चांगलं वागलोय. रम्या, तुला काय वाटलं मी सुधारली आहे आणि मी खरंच माझ्यामध्ये बदल करणार आहे? नाही रम्या, मला तर ह्या देशमुखांचं घर उद्ध्वस्त करायचं आहे आणि मेन म्हणजे मला बदला घ्यायचा आहे. पण मी हे सगळं का करते माहिती तुला? कारण मला त्यांना दाखवायचं आहे की माझ्यामध्ये आता बदल व्हायला लागलेले आहेत. मी आता ह्यापुढे चुका करणार नाही आहे आणि मग त्यांची दिशाभूल करून मला जे करायचं आहे ना मी तेच करणार आहे. त्यावर आता रम्याचे डोळेच उघडतात. ती म्हणते, अच्छा आई, असं काही आहे का? अगं मला तर समजलंच नाही. उलट मी विचार करत होती की तू त्यांच्या टीममध्ये कशी काय गेलीस. मग वसू आत्या म्हणतात की तुला नाही समजणार माझी चाल काय आहे ते. पुढे आता जीवाने इन्व्हिटेशन कार्ड, जे गणपतीचं इन्व्हाइट केलेलं कार्ड असतं ना, ते फॉरवर्ड टू ऑल केलेलं असतं. त्यामुळे आता जीवा आणि नंदिनीने इन्व्हाइट न करताना सुद्धा त्यांचा वकील घरी आलेला असतो. आता हा वकील अचानक आल्यामुळे नंदिनीला शॉक लागतो की वकील साहेब इथे कसे काय. तेव्हा आता त्यांना पाहून नंदिनी म्हणते की सर तुम्ही इथे. ते म्हणतात की तुमच्याच मिस्टरांनी मला इन्व्हाइट केलं होतं. एक मिनिट, मी तुम्हाला मेसेज दाखवतो. मग आता ते वकील साहेब लगेचच आता मेसेज जीवाला दाखवतात आणि म्हणतात की हे बघा, तुम्हीच मेसेज केला होता. मग जीवा म्हणतो सॉरी, मी ना ते फॉरवर्ड टू ऑल केलं आणि सगळ्यांनाच मेसेज सेंड झालेला दिसतोय. नंदिनी म्हणते काय हो तुम्ही पण, खरंच ना? मग आता ते वकील साहेब म्हणतात की मी आलेलो तुम्हाला चाललं नाही का, मग जातो मी परत. त्यावर नंदिनी म्हणते तसं नाही हो सर, पण आम्हाला धक्का बसला की तुम्ही आज अचानक घरी कसे काय आले. आम्हाला त्या संदर्भात काही माहिती विचारायला आलेत की काय असंच वाटलं होतं. तेव्हा ते वकील साहेब म्हणतात की काय हो जीवा साहेब, तुम्ही दरवेळेप्रमाणे पुन्हा आज एकदा माती खाल्लेली दिसते. इन्व्हाइट केलं कोणाला आणि मेसेज गेला कोणाला. मी काय म्हणतो, तुमच्या दोघांमध्ये चांगलं सूत जुळलेलं दिसतंय. तुम्ही असं एकत्र पूजा करत होते ना गणपतीची, मग तुम्हाला डिवोर्स तरी का घ्यायचा आहे? आता मात्र नंदिनी आणि जीवा दोघांकडे ह्या प्रश्नाचं उत्तर नाही. पण वकील साहेब त्यांना परत परत विचारतात, बोला ना, तुमचं जर इतकं चांगलं जमत आहे, इतकं चांगलं तुम्ही एकत्र पूजा वगैरे केली, तरीसुद्धा तुम्हाला डिवोर्स का घ्यायचा आहे? तर आता त्यांनी दुसरा सिक्वेन्स दाखवला इकडे काव्य आणि पार्थचा. छान असे दोघंही तयार झालेले असतात आणि मग आता काव्य पार्थला म्हणत असते की तुम्ही काय बघताय नुसतं, फोटो वगैरे नाही काढणार का माझा? काढा बरं माझा एखादा फोटो. पार्थ म्हणतो मी तुझा फोटो काढणार आहे, मग त्याच्या बदल्यात तुला माझेही फोटो काढावे लागतील. मी पण तर तयार झालोच आहे ना. काव्य म्हणते ठीक आहे, अगोदर माझे फोटो काढा, मग मी तुमचे फोटो काढेल. आता त्याच वेळेला तिथे सुद्धा त्यांचे ॲडव्होकेट बाई तिथे आलेले असतात. आता मात्र ह्या दोघांना धक्काच बसतो की ह्या ॲडव्होकेट मॅडम इथे काय करताय. मग आता पार्थ त्यांना विचारणार त्याच वेळेला माननी तिथे येतात आणि माननी एकदम आता त्या ॲडव्होकेट मॅडमकडे पाहू लागतात. आणि माननी आता पार्थ आणि काव्याकडे पाहून असं विचारते की काय रे पोरांनो, कोण आहेत ह्या मॅडम, तुम्ही बोलवलं का यांना? मग आता दोघांच्या चेहऱ्यावर वेगळीच रिॲक्शन असते, कारण आता आईला उत्तर तरी काय द्यावं हे दोघंही काहीच समजत नसतं कोणाला. ते दोघंही खूप कन्फ्यूज झालेले असतात. तेव्हा माननी म्हणतात की हॅलो, मी तुम्हाला काहीतरी विचारलं आहे की ह्या मॅडम कोण आहेत? तेव्हा आता त्याच असं मागे फिरतात आणि सांगतात की मी ना ॲडव्होकेट, असं सांगून देतात त्या. पण माननीला इतकं काही समजलेलं नसतं. त्या म्हणतात की अच्छा, म्हणजे माझ्या पोरांची तुमच्याशी पण ओळख आहे, बरोबर ना? त्या म्हणतात की हो. मग आता माननी खूप गडबडीत आहे, आज गणपतीची पूजा वगैरे करायची असते, म्हणूनच त्या काही इतकं लक्ष देत नाही. त्या आता निघून जातात. त्याच वेळेला काव्य आणि पार्थला असं एकत्र फोटो काढताना त्यांनी पाहिलेलं असतं, म्हणूनच त्या म्हणतात की काय काय रे पोरांनो, आजकालच्या पोरांना थोडंसं काही खटकलं की लगेच डिवोर्स घेतात. तुमचं तर चांगलंच सूट जुळलेलं आहे, तुमच्यामध्ये तर एकमेकांवरचं प्रेम स्पष्टपणे दिसलंय मला आता. तुम्ही फोटो काढत होतात ना, मग का डिवोर्स घ्यायचा आहे तुम्हाला? सांगा ना, मला उत्तर हवं आहे, तुम्हाला डिवोर्स का घ्यायचा आहे? असं ते सारखं सारखं विचारू लागतात. मग आता काव्या मनातच म्हणते की यांना कसं सांगू मी, आम्ही एकत्र आहोत, आमचं एकमेकांवर प्रेम नाही पण ही मैत्री आहे आणि आमची ही मैत्री खूपच खोलवर रुजत चाललेली आहे. पण यांना कसं सांगणार आता? म्हणूनच आता दोघंही काहीच बोलत नसतात. तर प्रेक्षकांना पुढे आता आपल्याला बघायचं आहे की नंदिनी ही आता तिथे आरती करत असते. सगळेजण एक एक करून आरती घेत असतात आणि मग आता असं छान असतं त्यांचा गणपतीचा उत्सव साजरा होत असतो. पण रम्या आणि वसूची वेगळीच चाल आहे की आता त्यांचं असं म्हणणं आहे की हे गणपतीचं जे काही उत्सव आहे त्याच्यामध्ये आपण काहीतरी विघ्न आणायचं आणि देशमुखांना परत काहीतरी संकटात टाकायचं. तेव्हा आता पुढे काय होणार आहे ते आपण उद्याच्या भागात पाहणार आहोत. पण त्या अगोदर तुम्हाला आजचा भाग कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वात अगोदर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि नोटिफिकेशन मिळाल्यावरच तुम्हाला लवकर सकाळी रिव्ह्यूसुद्धा पाहता येईल. तर आज आपण इथेच थांबणार आहोत. भेटूया उद्याच्या भागात. धन्यवाद.
प्रेक्षकांनो, कमेंट करून नक्की कळवा तुम्हाला आजचा भाग कसा वाटला ते, आणि अजून कोणत्या मालिकांचे जर रिव्ह्यू बघायचे असतील तर ते सुद्धा कमेंट करून तुम्ही सांगू शकतात. आपण लवकरच दुसऱ्याही मालिकेचा रिव्ह्यू ह्या चॅनलवर बघणार आहोत. धन्यवाद.